तर आज आपण बघणार आहोत नवीन डिसीज, ज्या डिसीजचं नाव आहे रिंगवॉर्म. ज्या डिसीजचं नाव आहे रिंगवॉर्म. या डिसीजला तुम्ही रिंगवॉर्म म्हणून ओळखता. तर रिंगवॉर्म हा जो डिसीज आहे हा वर्म मुळे होणारा नाही. तर बऱ्याच जणांच्या माइंड मध्ये असा प्रश्न येतो की हा जो डिसीज आहे रिंगवॉर्म हा वर्म मुळे होत असेल तर हा डिसीज वर्म मुळे होत नाही. तर हा जो डिसीज आहे हा फंगी मुळे, फंगस मुळे होणारा आहे. तर फंगस मुळे होणारा जो डिसीज आहे त्याचं नाव आहे रिंगवॉर्म. आपल्याला असं वाटत आहे की वर्म असल्यामुळे हा वर्म मुळे होत असेल तर वर्म मुळे हा डिसीज होत नाही, म्हणून या डिसीजला फंगल डिसीज सुद्धा म्हणतात. तसंच जेव्हा आपण एका वेगळ्या नावाने म्हणजे डर्मॅटोफायटोसिस, डर्मॅटोफायटोसिस म्हणून सुद्धा नाव देऊ शकतो, कारण हा स्किनला होणारा डिसीज आहे जो की फंगस मुळे होणारा आहे, म्हणून त्याला आपण फंगल डिसीज किंवा डर्मॅटोफायटोसिस म्हणू शकतो. आणि हा डिसीज मोस्टली कॅटल, शीप, ह्यूमन या एनिमलला होतो. आणि याचा जो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे हा वर्म नसून एक फंगस आहे किंवा फंगी आहे. अशा प्रकारे आपण आज रिंगवॉर्म